Okay, am I loud and clear? Yes, sir. Perfectly, all right. I'm visible perfectly on the camera. हाँ, yes, sir. Wonderful. So, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच. तुझ्या कामानंतर लगेच तू जॉईन होतोयस आणि माझ्या विनंतीला मान देऊन तू इथं आला आहेस आणि स्वप्नाली पण आपल्याबरोबर आहे. सो थँक यू व्हेरी मच अँड वेलकम टू दिस ब्युटिफुल अँड व्हेरी इंटरेस्टिंग वेबिनार, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की आपल्याला जी आपण आयुष्यामध्ये स्वप्न पाहतो ती आपण प्रत्यक्षात कशी आणू शकतो. बऱ्याच वेळेला हे असं वाटतं ना की नाही हे सगळं काही खरं नाहीये आणि आपण बऱ्याच आशा आकांक्षा आपल्या सगळ्या सोडून देतो. पण जर योग्य पद्धतीनं आपण एका कलेचा जर वापर केला तर आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी पण आपण दूर करू शकतो आणि आपल्याला जे काही पाहिजे आहे आयुष्यामध्ये ते सगळं आपण घडवून आणू शकतो. जी स्वप्न आपण पाहतो ती प्रत्यक्षात आपण उतरवू शकतो. ती ही कला आहे. पहिल्यांदा माझी ओळख तुला करून देण्याची एक गरज नाही, पण स्वप्नालीला डेफिनेटली सांगेन मी. मी डॉक्टर प्रमोद माने, मी पुण्याचा आहे आणि मी BAMS केलेलं आहे, आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे मी. त्याच्याच बरोबर नमस्कार स्वप्नाली. आणि मी डिप्लोमा इन योगा मेडिटेशन ते पण केलेलं आहे आणि जगामध्ये मला जवळजवळ एक 6 देश हिंडायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि बऱ्याच लोकांना बरं करण्याची एक म्हणायचं ना माझी इच्छा होती आणि ती पण पूर्ण करण्यात आली. काही काही अशा पद्धतीनं आजार होते की जे आपण म्हणतो की बरे होण्याच्या पलीकडे होते. पण मी जी कला शिकली त्यावेळेला मला माहिती नव्हतं फारसं. पण मी ऑलरेडी लोकांना सांगत होतो आणि त्याच्यातून त्या लोकांना त्यांची मनोशक्ती जागृत करून आणि त्यांना बरं करत होतो. आणि त्या अशक्यप्राय गोष्टीतल्या लोकांना आपण बरं करून आणि परत त्यांचं एक नॉर्मल जीवन ते जगू शकले. पण फक्त हे मी आजाराविषयी नाही बोलत आहे. मी बोलतोय ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या कोणत्या इच्छा आहेत, त्या ॲक्चुअली आपण प्रत्यक्षात आणू शकतो. आणि मग हे जेव्हा मी परत अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये याचा वापर केला आणि अनेक गोष्टी ज्या मी केव्हातरी लहानपणी पाहिल्या होत्या, की नाही आपल्या आयुष्यामध्ये हे व्हायला पाहिजे, ही गाडी यायला पाहिजे, आपल्याला आपलं असं-असं घर व्हायला हवं आणि त्या सगळ्या गोष्टी मी प्रत्यक्षात आणू शकलो. आणि म्हणूनसाठी आज तू स्वतःचं जेव्हा जीवन सुरू करतोयस विनय, की तुम्ही पण आता दोघं जण स्वप्न पाहताय की आपल्याला एक खूप छान आयुष्य जगायचं आहे आणि ऑफकोर्स माझे ब्लेसिंग्स तर आहेतच, पण त्याच्याबरोबर ही जर कला तू शिकलास तर तुला जे काही हवंय ते तू मिळवू शकतोस. माझ्या मते एवढी प्रस्तावना आता ठीक झाली. आपण लगेच सुरू करूयात वेबिनारला, ठीक आहे? मला एक सांग, जेव्हा जेव्हा मी विचारेन त्यावेळेला अनम्यूट कर आणि मला उत्तर दे. तुम्ही दोघंही याच्यामध्ये सहभागी झाला तर फार बरं होईल. मला एक सांग की हे विश्व जे आहे हे विश्व कशानं बनलंय? शिकलोय आपण. आहे लक्षामध्ये नाही? ठीक आहे, मी माझा स्क्रीन तुझ्याशी शेअर करतोय. फ्रॉम देअर वी विल टेक इट फॉरवर्ड. ठीक आहे. इज माय स्क्रीन विजिबल? आर यू देअर विनय? माझं स्क्रीन विजिबल आहे? आय कांट हिअर यू. स्क्रीन विजिबल आहे? हाँ, यस, सर. ओके, वंडरफुल. सो हे जे विश्व आहे हे 3 गोष्टींनी बनलेलं आहे: मॅटर, डार्क मॅटर आणि एनर्जी. या विश्वामध्ये आपण जी प्रत्येक गोष्ट पाहतो, डोंगर, नदी, नाले, दऱ्या, झाडं, वेगवेगळे प्राणी, हे सगळं जे काही आपण बघतो, आपल्या डोळ्यांना जे जे काही प्रत्यक्ष दिसतं आणि अस्तित्वात आहे, ते सगळं म्हणजे मॅटर आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं आहे ते डार्क मॅटर. डार्क मॅटर म्हणजे काय? तर आपण आकाशामध्ये जे काही खगोल शास्त्र म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे काही मिल्की वेज आहेत, गॅलॅक्सीज आहेत, हे सगळे डार्क मॅटर आहेत. आणि मग या विश्वाला सावरणारी, या विश्वाला चालवणारी एक ऊर्जा आहे, एनर्जी आहे.
पावसाचं पाणी पडतं, ते पाणी नद्या वाहवतं, त्याच्यातून आपलं जीवन समृद्ध होतं. त्याच्यानंतर त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन परत ढग तयार होतात. त्या पाण्यामध्ये असंख्य प्राणी आहेत. नदीमध्ये किंवा सागरामध्ये असंख्य प्राणी आहेत. त्याचप्रमाणे या जगामध्ये खूप सारे पक्षी आहेत, आपण आहोत मनुष्य. आणि आपल्या या पक्ष्यांच्या चोचीमध्ये दाणं देणारा, प्रत्येकाचं पोट भागवणारा, ही कोणती तरी एक ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा ही सगळे विश्व चालवते. हे जर लक्षात आलं तर माझा पुढचा प्रश्न असा राहील तुम्हाला, की आपण ॲज ह्युमन बिईंग्स वी आर द पार्ट ऑफ दिस युनिव्हर्स, बरोबर आहे? मग आपण सुद्धा विश्व ज्या पद्धतीनं बनलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण पण बनलेलो आहोत. आणि आपल्यामध्ये सुद्धा एक ऊर्जा आहे. ही ऊर्जा कोणती? नॅचरोपॅथी शिकलायस तू? ही ऊर्जा म्हणजे आपला आत्मा. विश्वाचा एक विश्वाची ऊर्जा आहे. त्याला तुम्ही देव ही संकल्पना नाव द्या, आणखीन काही नाव द्या, पण हे विश्व चालवणारी ती जी ऊर्जा आहे, तसंच आपल्याला चालवणारी ऊर्जा म्हणजे आपला आत्मा. बरोबर आहे? आता मला एक सांग, की हा जो आत्मा आहे, थोडस आणखीन व्यवस्थित समजावून घेऊया, ठीक आहे? मला एक सांग, की हा आत्मा जर शरीरामध्ये नसेल तर ऑफकोर्स या शरीराला काही अर्थ नाही. एक उदाहरण द्यायचं झालं, आपल्या कुटुंबामध्ये, आपण जिथे राहतो तिथे आपण मृत्यू बघतो. माझ्या काकांचं उदाहरण देतो. सगळ्यात आमचे धाकटे काका, त्यांना आम्ही नानू काका म्हणतो. ते नानू काका जेव्हा गेले, त्यांचं आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. ते जेव्हा गेले तेव्हा मी लगेच त्यांच्या घरी पोहोचलो. तर ज्या क्षणी मला फोन आला की अरे नानू काका वारले, म्हटल्यानंतर मी म्हटलं अरे कसे काय गेले, काय झालं. मी घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर हॉस्पिटलमधून त्यांना आणायला एक जवळजवळ तासभर होता. या तासाभरामध्ये मी प्रत्येक आणि प्रत्येक म्हणजे माझ्या स्वतःच्या भावांना, माझ्या काकांच्या मुलांना हे म्हणताना बघितलं की डेड बॉडी केव्हा येणार. त्यांना नानू काका म्हणून ओळखलं जात नव्हतं. आत्मा बरोबर. जसा सोडून गेला लगेच ती डेड बरोबर. बॉडी झाली. लक्षात येतंय? बरोबर. म्हणजे आपल्याला ओळख देणारी जी काही ऊर्जा आहे ती म्हणजे आत्मा. आता मी तुला पुढच्या एका स्लाइडकडे घेऊन जातोय. परत एकदा माझं स्क्रीन शेअर करतोय मी. या दुनियेमध्ये असे दोन शास्त्रज्ञ होऊन गेले की ज्यांनी या विश्वाचं रहस्य उलगडायचा प्रयत्न केला होता. त्यातला सगळ्यात महान शास्त्रज्ञ पहिला म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन. हा अल्बर्ट आइन्स्टाईन भाऊ विश्वाचं रहस्य उघडण्यासाठी असं म्हणतो की हे जे विश्व बनलेलं आहे, इन इंग्लिश, एव्हरीथिंग इज एनर्जी अँड दॅट इज ऑल देयर इज टू. सर्व काही ऊर्जा आहे आणि तेच सत्य आहे. तुम्हाला ज्या फ्रिक्वेन्सीवरची ऊर्जा हवी आहे तीच फ्रिक्वेन्सी जुळवा आणि तेच वास्तव तुमच्या आयुष्यात येईल. दुसरं काहीही शक्य नाही. हे तत्वज्ञान नाही, हे भौतिकशास्त्र आहे. ही वॉज ऑफकोर्स द प्रोफेसर ऑफ फिजिक्स. त्यामुळं त्यांनी विश्व हे जर जाणायचं असेल तर तो म्हणतो की तुम्हाला एकदा कळलं की हे विश्व म्हणजे ऊर्जा आहे. तुला जर दुसरी नोकरी हवी आहे, ती नोकरी एक ऊर्जा आहे. त्याच्यातून मिळणार तुला हवा तितका पैसा, ती पैसा एक ऊर्जा आहे. तुला एक कार घ्यायची आहे उद्या, ती कार म्हणजे एक ऊर्जा आहे. आणि त्या कारची जी ऊर्जा आहे ती तुझ्या ऊर्जेशी मिळाली रे मिळाली की हे विश्व तुला ती द्यायला तयार होतं. हा त्यांचा खूप मोठा सिद्धांत आहे जो आपल्याला आतापर्यंत कळलेला नव्हता. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक शास्त्रज्ञ ज्याचं नाव आहे निकोला टेस्ला. टेस्लाच्या नावानं आता कार पण आलेली आहे. ह्या येस. टेस्लानं 1940-50च्या दशकामध्ये असे शोध लावलेले आहेत की जे 100 वर्ष पुढे जाऊन उपयोगी ठरणार होते. एक्सरेचा शोध,
ऑल्टरनेटिव्ह करंटचा शोध, बल्बमधलं जो टंगस्टन असतं, ती जी फिलामेंट असते त्याचा शोध आणि असे अनेक शोध टेस्लानं लावलं. आणि हाच टेस्ला हा युनिव्हर्स विषयी असं म्हणतोय की इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट्स ऑफ द युनिव्हर्स, या ब्रह्मांडाची रहस्य जर तुम्हाला शोधायची असेल तर थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स या संकल्पनांमध्ये विचार करा. हा पण म्हणतोय की एनर्जी आहेच आहे, जे की आईन्स्टाईन भाऊ पण आपला म्हटला होता, अल्बर्ट भाऊ. तो म्हटला विश्वाचं रहस्य म्हणजे एनर्जी. एकदा ती एनर्जी कळली तुम्हाला की तुम्हाला सगळं कळेल. हा निकोला म्हणतोय की एनर्जी तर आहेच, पण फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स हे पण आहेत. आता आपण थोडंसं पुढे जाऊन समजून घेऊ की हे फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स काय. आपल्याला एक कळलं, विश्व चालवणारी ऊर्जा आहे, आपली एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा म्हणजे आपला आत्मा आहे. पण याच्या पुढं जाऊन थोडासा जर विचार करायचा झाला तर लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपण शिकलोय. आणि लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असं असं सांगतो की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जी क्रिएट करता येत नाही. एनर्जीचं फक्त स्वरूप बदलतं, एनर्जी डिस्ट्रॉय पण होत नाही. The first law of thermodynamics says that energy can neither be created nor destroyed. एनर्जीचं फक्त स्वरूप बदलतं. इलेक्ट्रिसिटी पाण्यातून जनरेट झाली, बरोबर आहे. ती इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत आली, आपण बटन दाबलं, लाईट लागली. आपण बटन दाबलं, गीझर सुरू झाला आणि गरम पाणी आलं. आपण बटन दाबलं, वॉशिंग मशीन सुरू झाली आणि कपडे धुतले गेले. आपण बटन दाबलं, टीव्ही सुरू झाला. अशा पद्धतीनं त्याच इलेक्ट्रिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन हे अशा पद्धतीनं घडतं. आत्म्याचं काय? शास्त्रानं आपल्याला हे 150-200 वर्षांपूर्वी शिकवलंय. पण आपलं जे शास्त्र आहे, 7,000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलं होतं की वासांसी जीर्णानी यथा विहाय. जसा एक मनुष्य आपले जुने कपडे बदलून टाकण्यासाठी आणि ते टाकून देऊन नवीन कपडे परिधान करतो, तसंच आत्मा हा जुनं शरीर सोडतो, त्या शरीराचा त्याग करतो, म्हणजे त्या शरीराचा मृत्यू होतो आणि मग तो दुसऱ्या शरीरामध्ये जन्म घेतो. बरोबर आहे हे? भगवद्गीतेमध्ये आपण वाचतो हे. हे 7,000 वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. आणि तेच आता फिजिक्स आणि थर्मोडायनॅमिक्सचे लॉ म्हणून आपण शिकतोय. हे जर खरं असेल तर विनय आणि स्वप्नाली, आपण खूप वेळेला काही काही अडचणींना पुढे जातो, सामोरं जातो आणि त्या अडचणी जेव्हा आपल्या आयुष्यामधून जात नाहीत तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टींचा आधार घेतो. मग त्याच्यामध्ये आपण, आर यू विथ मी? Yes. गुड. अशा वेळेला आपण कधी कधी खूप निराश होऊन ज्योतिषाकडे जातो, त्याला कुंडली दाखवतो, मग तो म्हणतो हा ग्रह तुमचा खराब आहे, तो ग्रह खराब आहे, मग तुमची ही ग्रह शांती करा, आणखीन काही करा, पूजा करा, यज्ञ करा. ऍब्सोल्युटली परफेक्ट आहे. पण प्रत्येक वेळेला आपल्याला फळ मिळतं का? नाही मिळत. काही वेळेला आपली जी मानसिक शक्ती आहे, ती मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठीची या सगळ्या पूजा आणि यज्ञ हे आपल्याला डेफिनेटली साथ देतात आणि आपण याच्या विरुद्ध नाही आहोत. पण सगळ्यात महत्वाचं, आता जसं आपण म्हटलं की हा जो आत्मा आहे हा कित्येक आणि हजारो वर्ष प्रवास करत आलाय आणि त्याच्यावर तुम्ही जेव्हा जन्म घेतलाय तेव्हापासून तुम्ही काहीतरी संस्कार केले. मग त्या आत्म्यावर आपण कधी काम केलंय का? आणि जर या आत्म्यावर गंज चढलेला असेल किंवा हा आत्मा कलुषित झाला असेल तर तुम्ही या केलेल्या पूजा किंवा यज्ञ किंवा कुलदैवताला जाणं हे आशीर्वाद देणारं ठरेल का? कळतंय आता?
ही एक खूप मोठी संकल्पना आहे. आता आपण एक काम करूया. इथपर्यंत सगळं पटलंय तुम्हाला? इज इट इंटरेस्टिंग? येस सर. व्हेरी गुड. काय आहे की तुम्ही दोघंही खूप यंग आहात आणि तुम्हाला हे जर आत्ता कळलं ना, तर आय एम व्हेरी शुअर की आणि ऑफकोर्स माझ्या खूप 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 शुभेच्छा असणार आहेत की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जे काही हवंय ना ते दोघांनी पण जगावं. आलं लक्षामध्ये? त्यामुळं हे समजून घेणं फार फार महत्वाचं आहे. सो आय एम टेकिंग यू. निकोला टेस्ला हे म्हटला की या विश्वाचं रहस्य समजायचं असेल तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स या गोष्टी समजायला हव्यात आपल्याला, बरोबर आहे? मग हे फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स काय असतात हे थोडंसं आपण शिकून घेऊयात. सो आय एम अगेन शेअरिंग माय स्क्रीन. अलाव मी अ मोमेंट. अँड देयर यू गो. निकोला टेस्ला आपण पाहिला. ठीक आहे. माझ्या स्क्रीनवर तुम्हाला एक रेडिओ, जुन्या काळचा रेडिओ आणि एक टॉवर दिसत असेल, बरोबर आहे? येस. या जुन्या काळच्या रेडिओमध्ये आजच्यासारखी फक्त बटणं लावून FM डायरेक्टली तुम्ही लावू शकत नव्हता. त्यावेळेला ट्यून करावा लागायचा रेडिओ आणि त्या त्या स्टेशनवर ते बरोबर आलं की मग त्याच्यानंतर त्या स्टेशनवर चालणारा प्रोग्राम आपल्याला ऐकायला मिळायचा, बरोबर आहे? तर या पिक्चरमध्ये तुम्हाला हे दिसतंय. अलाव मी अ मोमेंट. अरे हा. आता याच्यामध्ये काय होतं हे सांगतो. आपण ऊर्जा म्हटलो ते आपण या रेडिओद्वारे समजून घेऊ. मला एक सांग, रेडिओ मध्ये जर ऊर्जा आणायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ऑफकोर्स एक तर सेल किंवा बॅटरी घालावी लागेल किंवा मग इलेक्ट्रिकल कनेक्शन द्यावं लागेल त्याला. त्यांनी त्याच्या आतमध्ये त्याचा आत्मा उतरला म्हणजे रेडिओ सुरू झाला. आता रेडिओ सुरू झाल्यानंतर आपण असं समजूयात, जस्ट आपल्या समजण्यासाठी, की 3 स्टेशन आहेत. 91 FM वर सागरा प्राण तळमळला हे गाणं आहे. 95 FM वर झिंग झिंगाट गाणं आहे. आणि 99 FM वर भाग डिके बोस भाग असं गाणं आहे. ओके. हे गाणं घेण्याचं पण काहीतरी कारण आहे, नंतर तुम्हाला कळेल. आता असं समज की स्वप्नालीला सागरा प्राण तळमळला हे गाणं ऐकायचं आहे. म्हटल्यावर ती काय करते, हे जे बटन आहे हे फिरवते आणि बरोबर ट्यून इन करून 91 FM ला ज्या क्षणी हे 91 FM स्टेशन जेव्हा जुळलं जातं तेव्हा याचा जो अँटेना असतो त्याच्यातून काही फ्रिक्वेन्सीज या रेडिओमधून बाहेर पडतात आणि या टॉवरमध्ये 91 FM हा जो आकाशवाणीचा टॉवर आहे त्याच्यावरून जो 91 FM च्या फ्रिक्वेन्सीज बाहेर पडतात त्या फ्रिक्वेन्सीज तो अँटेना कॅच करतो आणि मग एकसारखा त्याचा प्रवाह रेडिओमध्ये सुरू राहून आणि मग स्वप्नालीला सागरा प्राण तळमळला हे गाणं ऐकायला येतं. ठीक आहे. तुला झिंग झिंगाट गाणं ऐकायचंय. तू काय करतोस? एक्झॅक्टली सेम थिंग. तू ट्यूनर फिरवतोस. 95 FM ज्या क्षणी येतं त्या क्षणी त्या अँटेनामधून फ्रिक्वेन्सीज बाहेर पडतात आणि 95 FM च्या आकाशवाणीवरच्या फ्रिक्वेन्सीज कॅच करून त्यांचा प्रवाह रेडिओमध्ये आणला जातो आणि तुला झिंग झिंगाट गाणं ऐकायला मिळतं. नाईस, इझी, सिम्पल. येस. इथपर्यंत कळलंय सगळं? हो. आता हे सांगण्याचं कारण खूप मोठं आहे. आपण ते बघूयात. आता याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी कळली का? निकोला टेस्ला जी म्हटला एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स. तर याच्यामध्ये जेव्हा 91ची फ्रिक्वेन्सी ट्यून इन होते तेव्हा या आकाशवाणीवरच्या टॉवरची जी 91ची फ्रिक्वेन्सी आहे तीच त्या रेडिओला जुळणार. 95 FM च्या फ्रिक्वेन्सीची फ्रिक्वेन्सी, आय मीन टू से 95 FM ची फ्रिक्वेन्सी अँटेनामधून बाहेर पडल्यानंतर याच्यातून जी बाहेर पडणारी 95 FM ची फ्रिक्वेन्सी आहे ती जुळली जाणार. करेक्ट. येस. व्हायब्रेशन्स काय असतात? व्हायब्रेशन्स म्हणजे हे जे आकाशवाणीच्या टॉवरवरून बाहेर पडणारी फ्रिक्वेन्सी आहे या संपूर्ण विश्वामध्ये तुझ्या अवतीभोवती एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्या व्हायब्रेशन्सनं ही फ्रिक्वेन्सी पुढे 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 ढकलली जाते आणि ज्या क्षणी
तुझ्या अँटेनाला ती मिळते आणि तू जर 95 FM ट्यून केलेलं असेल तर ती फ्रिक्वेन्सी खेचली जाते. हे झालं व्हायब्रेशन्स. ओके. दिस इज नॉट अ Yes. रॉकेट सायन्स. हे समजण्यासारखं आहे, सहज सोपं साधं. ठीक आहे. आता Yes. आपण या रेडिओला थोडंसं बाजूला करू आणि या टॉवरला पण आपण कशानं तरी दुसऱ्यांना समजूया. हा रेडिओ म्हणजे आपण आहोत. विचार करा हा. माझं आय आय वॉन्ट युअर 200% अटेन्शन नाव, कारण ही सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे. सो Yes. हा रेडिओ म्हणजे आपण आहोत, मनुष्य प्राणी आहोत. आणि हा टॉवर म्हणजे विश्वाचा टॉवर आहे. विश्व एका ऊर्जेवर चालतंय. त्याला तुम्ही देव नाव द्या किंवा आणखीन कुठलंही नाव द्या, एक शक्ती असं नाव द्या, पण ती ऊर्जा चालवणारं कोणीतरी आहे. आणि आपण मनुष्य प्राणी, आपण या विश्वाच्या टॉवरला एकसारखे जुळलेलो आहोत. हा पुढचा विचार. जसा रेडिओचं स्टेशन तुम्ही बदलल्यानंतर या फ्रिक्वेन्सीज या टॉवरवरच्या एकसारख्या बाहेर पडतात व्हायब्रेशनच्या दृष्टीने, त्या थांबलेल्या नाहीयेत. पण ज्या क्षणी आपण ट्यून इन करतो आणि कोणत्याही स्टेशनला जातो, तेव्हा त्या स्टेशनवर जे काही चाललं असतं ते रेडिओ वाजवतो. याच पद्धतीनं मनुष्य प्राण्याच्या शरीरातून, मेंदूतून ज्या फ्रिक्वेन्सीज बाहेर पडतात त्या विश्वाच्या फ्रिक्वेन्सीशी जुळल्या जातात आणि मग पुढचा आणखीन एक प्रकार होतो. याचा अर्थ आपण मनुष्य प्राणी हा विश्वाच्या फ्रिक्वेन्सीशी एकसारखा 24/7 365 डेज जुळलेला. आय होप यू अंडरस्टँडिंग. आता ही जी विश्वाची फ्रिक्वेन्सी आहे किंवा विश्वाचे स्टेशन्स आहेत, याच्यावर हॅपीनेस, अबंडन्स, जॉय, मनी, तू जे म्हणशील ते सगळे पॉझिटिव्ह स्टेशन्स पण आहेत. आणि दुसऱ्या बाजूला चिंता, ताणतणाव, निराशा, डिप्रेशन, दुःख, चिडचिडेपणा, आणखीन सगळे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याचे पण स्टेशन्स आहेत. ओके. Yes. विश्व काय करतं माहितीये का? विश्व तुझी फ्रिक्वेन्सी जे काही असेल त्याचं उत्तर देतं. मी परत सांगतोय, आय विल रिपीट माय सेल्फ. विश्व तू जो काही विचार करत असशील त्याचं उत्तर तुला मिळतं. तू ज्या ठिकाणी तुझ्या फ्रिक्वेन्सीचं स्टेशन जुळवशील, ट्यून इन करशील, बरोबर त्या स्टेशनवरच गाणं तुला ऐकायला मिळणार आहे. तू जर 95 FM वर झिंग झिंगाट गाणं तुला ऐकायचं असेल आणि तुझ्या ब्रेनमध्ये तो बरोबर 95 FM जर लागलेला असेल तर विश्व तुला झिंग झिंगाट गाणं पाठवतो. याचा अर्थ तुझ्या मनामध्ये आनंदाची फ्रिक्वेन्सी असेल, अबंडन्सची फ्रिक्वेन्सी होत असेल तर तीच फ्रिक्वेन्सी विश्व तुझ्याकडे पाठवतं. ज्या क्षणी तुझ्या मनामध्ये तुझं स्टेशन हे ताणतणाव, चिडचिडेपणा किंवा निराशा यांच्या फ्रिक्वेन्सीज पाठवत असेल तेव्हा विश्व त्यालाच त्या पद्धतीनं उत्तर देतं. तेच गाणं चालवलेलं असणार आणि ते गाणं म्हणजे 99 FM वरचं भाग डिके बोस डिके बिळस डिक बोस भाग. आलं लक्षामध्ये? थोडासा हा जो विचार आहे हा खूप खोलातला आहे. पण इज इट इंटरेस्टिंग? आर यू एन्जॉय? Yes. येस स्वप्नाली? Yes. Yes. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता आपण थोडासा पुढचा विचार करूयात. खूप वेळेला आपण
असं म्हणतो, एक एक थोडासा प्रयोग करून बघूयात आपण. माझे सगळे जे वेबिनार्स असतात ना विनय, ते आय Yes. कॉल देम सायंटिफिक. द रिझन बिहाइंड दॅट इज आय डोंट ओनली कनेक्ट विथ आपले पुराण शास्त्र वगैरे यांच्याशी मी कनेक्ट नाही करत. ऑफकोर्स तो सगळ्यात मोठा बेस आहे, पण त्याच्याबरोबर मी तुम्हाला आजचं शास्त्र जे आहे ते पण समजावून सांगत असतो, की ज्याच्यामुळं यू विल अंडरस्टँड इट बेटर. आणि म्हणूनसाठी आपण निकोला टेस्ला म्हण किंवा हे जे बाकीचे सगळे आहेत ते आपण अ, त्यांचा आधार घेतला. आता असा विचार कर की जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स हे कसे निर्माण होतात हा पुढचा प्रश्न आहे. कारण आपण रेडिओमधली फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स बघितलं, आपल्यामध्ये कुठे आहेत फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स हे समजून घेऊयात आता. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आपण जेव्हा एखाद्या माणसाशी आपलं खूप छान जुळतं, मग तो तुमचा मित्र असेल, तुमचा आणखीन कोणीतरी नातेवाईक असेल, त्यावेळेला म्हणतो, अरे माझी त्या माणसाची फ्रिक्वेन्सी फार चांगली जुळते बरं का. से फॉर एक्झाम्पल विनय, तुझ्या बरोबर मला जेव्हा पहिल्यांदा तुझ्याबरोबर मी फोन केला, तेव्हा तुझ्याशी जेव्हा बोललो तेव्हा मला इतकं छान वाटलं, अँड आय सेड नाही याची फ्रिक्वेन्सी आपल्याशी छान जुळेल. आणि म्हणून मी तुला पहिल्यांदा विचारलं की अरे तू माझ्याकडे काम करतोस का, आणि तुलाही एक्झॅक्टली तेच वाटलं होतं. याला म्हणतात फ्रिक्वेन्सी जुळणं. आपण जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा एकमेकांविषयी आपल्याला आदर वाटला. हे जे असतात ह्याला आपण म्हणतो की एखाद्याचं व्हाईब चांगलं असणं. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला Yes. आपल्याला एखादी अनोळखी व्यक्ती भेटते, ती व्यक्ती आपल्याबरोबर एक 5 मिनिटं बोलते, आणि अचानक आपल्याला जाणवतं अरे ही व्यक्ती किती चांगली आहे, काय व्हाईब्स आहेत त्याचे. एखाद्या गाण्याचे व्हाईब्स आपल्याला फार आवडून जातात. सो दीज आर व्हाईब्स किंवा व्हायब्रेशन्स. पण आपल्याला ते दिसतात का, नाही दिसत, पण ते असतात. आता ते कसे असतात Nice. त्याचा विचार करूयात. ओके. मनुष्य प्राणी हा एकसारखा विचार करत असतो, त्याचा मेंदू एकसारखा विचार करत असतो. हे विचार आपल्या पंचज्ञानेंद्रियांबरोबर एकसारख्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये शिरत असतात. आणि मेंदूमध्ये देर आर मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स. हे न्यूरॉन्स एकमेकांशी संपर्क साधतात. आणि मग ज्या केंद्रामध्ये त्याचं विश्लेषण व्हायचं असतं तिथं ते जातं, आणि मग त्याच्यानंतर ती रिॲक्शन तुमच्या त्या त्या पंचेंद्रियाला मिळते, आणि तिथून पुढे तुमचं शरीर रिॲक्ट करतं. हे सगळं होत असताना जेव्हा हे मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ न्यूरॉन्स हे एकमेकांकडे आकर्षित होत असतात किंवा एकमेकांशी संपर्क साधत असतात, त्यावेळेला ते व्हायब्रेट होतात. आणि ते व्हायब्रेट झाल्यानंतर त्याची परिणती दुसऱ्या कशामध्ये तरी होते. त्याचा आता आपण विचार करूया. आता काय करायचंय, तुम्ही दोघांनीही डोळे बंद करायचे. आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. ओके. दोघांनी डोळे बंद करायचे Mhm. आणि अ, एक तर तुम्हाला सगळ्यात न आवडणारी व्यक्ती, सगळ्यात न आवडणारी व्यक्ती, तिला डोळ्यापुढे आणायचंय. दोघांनी डोळे बंद करा. आणि सगळ्यात न आवडणारी व्यक्ती डोळ्यापुढे आणा. आता डोळे उघडा. त्या व्यक्तीचा चेहरा पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? अशी आहे का पहिल्यांदा व्यक्ती कुणी आहे का? असेल तर काहीतरी त्याच्यातून येईल. नसेल तर मग आपण दुसरा प्रयोग करूयात. चालेल. कुणी व्यक्ती नाहीये? नाही. क्या, खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली. बरं. दोघांनी डोळे परत बंद करा. एखादा असा प्रसंगाचा विचार करा की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप 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 दुःख झालं होतं. काहीतरी वाईट घडलं म्हणा, किंवा काहीतरी अशी बातमी आली म्हणा. आता डोळे उघडा. त्या प्रसंगाचा विचार केल्यानंतर काय झालं? वाईट वाटतं असं ते आठवलं की. ओके. वाईट वाटणं म्हणजे काय होतं? एक भावना आहे, बरोबर आहे. हा.
बरोबर आहे की नाही? येस. थोडक्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीचा जेव्हा विचार करता तेव्हा ते विचार करून झाल्यानंतर मनामध्ये उत्पन्न जे होतं ती भावना असते आणि या भावना म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे. समथिंग इंटरेस्टिंग हा. येस. ओके. लवली. आय एम एन्जॉईंग दिस. आता असा विचार करा, याच्या पुढचं मी शास्त्र सांगणार आहे अँड नाव अगेन आय वॉन्ट युअर कम्प्लीट अटेन्शन. शास्त्रानं हे सिद्ध केलंय की कोणताही मनुष्य त्याचा मेंदू हा दिवसभरामध्ये किती त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात माहिती आहे का? हाऊ मेनी नंबर ऑफ थॉट्स. असंख्य आहे त्याचं उत्तर नाहीये. त्याला एक मोजमाप आहे. सांगू? हा. Between 68,000 to 90,000 thoughts travel through your single brain of 1.5 kgs. 68 to 90,000 थॉट्स आणि एका दिवसामध्ये सेकंद असतात 86,400. म्हणजे ऑलमोस्ट एका सेकंदाला एक थॉट किंवा एक. थोडासा जास्त. ठीक आहे. आता त्याच्या पुढचं शास्त्र असं सांगतं की जे प्रोव्हन आहे की जेव्हाही तुम्हाला कुठलेही निगेटिव्ह विचार येतात तेव्हा ते खूप जास्त रिपीट होतात. त्याच्या आधी पहिलं एक सिद्धांत असा आहे की हे जे 90,000 थॉट्स आहेत याच्यापैकी ऑलमोस्ट 90% थॉट्स हे रिपिटेटिव्ह असतात, परत परत येतात आणि त्या 90% मधले 95% थॉट्स हे निगेटिव्ह असतात आणि ते जास्त रिपीट होतात. एक्झाम्पल बघायचं आहे. विनय असा विचार कर की तुझं आणि होऊ नये टचवूड, तुझं आणि स्वप्नालीचं कशावरून तरी भांडण झालं आणि तू स्वप्नालीला काहीतरी फार वाईट बोललास. कामावर निघून गेलास तू. ओके. स्वप्नाली घरामध्ये एकटी आहे. तू कामावर गेलायस आणि नंतर तू विचार करत बसला, अरे आपण असं असं बोललो स्वप्नालीला. ठीक आहे. हा जो विचार आहे हा तुझ्या मनामध्ये किती वेळ राहील? राहतो बऱ्यापैकी खूप वेळ. बरोबर. आता स्वप्नालीला आपण याचं उत्तर विचारूया. स्वप्नाली, तुला विनय काहीतरी खूप वाईट बोललाय, तुझ्या अगदी मनाला लागणारं बोललाय, तर तू त्याचा विचार किती वेळ करशील? भरपूर वेळ. अगदी बरोबर. काय होतं की तुझ्या मनामध्ये नसून सुद्धा नाही तर तो मला असं बोललाच कसं किंवा हा प्रसंग घडलाच कसा, हे जे विचार आहेत ना हे तुझ्या मनामध्ये खूप वेळ येतील. कदाचित त्या दिवसभर तू त्याचा विचार करशील. तुझी संध्याकाळ वाईट जाईल. कदाचित त्या रात्री तू झोपणार नाहीस. सकाळी उठल्यानंतर परत त्याचाच विचार करशील. हे आपल्या बरोबर कायम घडतं. मग मी हे सिद्ध केलंय का की जे निगेटिव्ह विचार असतात ते रिपीट होतात. आता स्वप्नाली, तू विनयला असं म्हटलीस की अरे विनय, तू हे खूप छान केलंस बरं का. विनय ऐकतो, थँक्यू म्हणतो, निघून जातो. आणि विनय, आता तू या गोष्टीचा विचार किती वेळ करशील? तेवढंच मोमेंट पुरतं. एक्झॅक्टली. एक 5 मिनिटं. कदाचित परत तुला दुपारी आठवण आली, अरे स्वप्नाली असं म्हटली बरं का. त्यावेळेला परत आणखीन 2 मिनिटं विचार करशील तू. दॅट्स इट. आर वी प्रूव्हिंग हिअर माय पॉइंट दॅट पॉझिटिव्ह विचार हे आपल्या मनामध्ये फार वेळ नाहीत बसत, पण निगेटिव्ह विचार हे परत हम्म. परत 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 येतात. ते फ्रिक्वेन्सीचं रूप ग्रहण करतात. ते मेंदूमधून बाहेर पडतात आणि ते विश्वाशी संपर्क साधतात. तुमच्या स्टेशनला काय उत्तर मिळणार आहे? इज इट राईट?
जर 95% विचार हे जर निगेटिव्ह असतील तर विश्व त्यालाच उत्तर देणार आहे. मग तुम्ही एकसारखे दुःखी असाल, निराश असाल, तुम्ही स्वतःला म्हणत असाल की अरे माझ्याच नशिबामध्ये असं का, मी कपाळकरंटा का, किंवा माझंच नशीब फुटकं का. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही आणि आपण अचानक बोलतो अरे माझ्याच नशिबात हे का. आपण गाडीवर चाललोय, विनय, मध्येच आडवं कोणीतरी येस. जातं, ह्याला माझ्याच गाडी खाली यायचं होतं का. सहज बोलून जातो आपण. हे सगळं मनामध्ये राहतं आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज मनाच्या बाहेर पडतात, आपल्या मेंदूमधून बाहेर पडतात आणि त्या विश्वापर्यंत पोहोचतात. आपले सगळे प्रॉब्लेम्स, आपल्या सगळ्या अडचणी या फक्त आणि फक्त 4 कॅटेगरीमध्ये मोडतात. त्या 4 कॅटेगरीज म्हणजे एक, आपलं हेल्थ चांगलं नसणं, आपलं स्वतःचं म्हणणं, मग ते फिजिकल असू देत, मेंटल असू देत. हेल्थ चांगलं नसणं, नातं, रिलेशनशिप, नात्यांमध्ये, मग ते नवरा बायकोचं असू देत, आपल्या नातेवाईकांमध्ये असू देत, मित्रांमध्ये असू देत. तिसरं, करिअर. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कितीही चांगलं करत असला तरी पण मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. प्रमोशन्स घडत नाहीत, हवे तेवढे पैसे मिळत नाहीत, आपण स्ट्रगल करत राहतो, दुसरा कोणीतरी प्रमोशन घेऊन जातो. आणि चौथं, मनी, पैसे. जर तुम्ही बारकाईने विचार केलात आणि जर तुम्ही असे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील, कुठलाही प्रॉब्लेम असू देत, फक्त याच 4 कॅटेगरीमध्ये तो पडतो. ठीक आहे. हे एकदा कळल्यानंतर मग येस. आपण ह्याचा विचार करूयात की ही जी कला आहे, जी मी आता तुम्हाला ऍक्च्युली आज आपण फाउंडेशन पाहतोय आणि या कलेतून या चारही प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. आणि हे आतापर्यंत हजारो लोकांनी केलेलं आहे. आणि ही जर कला तुम्ही आज उद्या शिकून घेतली तर तुमचे हे प्रॉब्लेम्स जर आले तर ते मायनर असेल, पण त्याच्यावर तुम्ही मात कशी करायची आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही पाहिजे ते आपण कसं घडवून आणायचं हे तुम्हाला अगदी आरामात कळेल. आता आपण इथपर्यंत आलोय की विचार हे सगळ्यात महत्वाचे असतात आणि त्या विचारांवर आपण नियंत्रण ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपण जे शब्द वापरतो ते चांगले असणं अतिशय गरजेचं आहे. पण तुमचा पुढचा प्रश्न असेल, 90,000 थॉट्स येत आहेत सर, हे सगळेचे सगळे 90,000 थॉट्स मी चांगले कसे करू. हाऊ कॅन आय डू दॅट. म्हणजे प्रत्येक सेकंदाला मला विचार करावा लागेल की माझा पुढचा थॉट चांगला कसा असेल. इट इज इम्पॉसिबल, राईट. येस. ओके. पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी बाळंत असतं. आपण बाळंतपण पाहिलेली आहेत. स्वप्नाली तुझ्या घरामध्ये असेल, विनय तुझ्या घरामध्ये असेल, विनय तुझ्या म्हणजे तुझी बहीण असेल, कोणी ना कोणीतरी बाळंत होतं. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी आपली बहीण म्हण किंवा आणखीन कोणी, जे कोणी बाळंत असतं, तेव्हा आपण घरातलं वातावरण किती चांगलं ठेवतो रे. येस. जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट तुम्ही भिंतीवर मारामारीचे, कापाकापीचे, खुनाचे असे फोटो लावाल की अतिशय सुंदर गुटगुटीत बाळ श्रीकृष्ण यांचे फोटो लावाल. त्यावेळेला चांगलेच फोटो लावतो आपण. एक्झॅक्टली त्यावेळेला तुम्ही हे गर्भसंस्कारावरची हे लावाल, काय म्हणायचं, गर्भसंस्काराची सीडी लावाल किंवा त्याचं जे काही म्युझिक आहे ते लावाल की धांगड धिंगा आणि वाटेल ती घाणेरडी गाणी हे करा. चांगलंच लावतो. बोलताना पण आपण 4 वेळेला विचार करतो. एखादी जर अगदी थोडीशी जरी वाईट बातमी असेल तरी ती त्या बाळंतिणीपर्यंत पोहोचू नये याची आपण पुरेपूर खात्री घेतो. घरामध्ये धांगडधिंगा होणार नाही, गडबड होणार नाही, तिला जास्तीत जास्त विश्रांती मिळेल आणि त्याच्याबरोबर तिचं अन्न, पाणी हे जितकं चांगलं पौष्टिक असेल याचा विचार करतो. ज्या क्षणी विनय आपण असा विचार करू की
आपल्याला सुद्धा मेंदूमध्ये प्रेग्नंट व्हायचंय. त्या क्षणी आपण आपली काळजी घ्यायला सुरुवात करू. आपल्याला प्रेग्नंट कशासाठी व्हायचंय? आपल्या स्वप्नांसाठी. जी स्वप्न तुमची वाट बघतात. मला श्रीमंत व्हायचं, मला खूप पैसा हवा, अबंडंट मनी, मला एक खूप छान कार घ्यायची, मला एक खूप मोठं घर घ्यायचंय. ही सगळी स्वप्न म्हणजे आपली प्रेग्नन्सी आहेत. ज्या वेळेला ती शक्य होतील त्यावेळेला तुमचं बाळ घरामध्ये आलंय असं तुम्हाला वाटतं. आणि म्हणून एकदा जर हा तू विचार केलास की नाही, मला प्रेग्नंट व्हायचंय म्हटल्यानंतर आपोआप तुझे विचार आणि तुझे आचार सगळं बदलणार आहे. आर यू विथ मी? हा सर, येस. वंडरफुल. म्हणून आजपासून आपल्याला फक्त आणि फक्त एवढं जर लक्षात आलं की मला माझ्या स्वप्नांकडे बघायचंय आणि त्याच्यासाठी म्हणून मी सगळं काही करेन आजपासून, मग पहिल्यांदी तुमच्या अवतीभोवतीचे तुमचे जे मित्रमंडळ आहे, की तुम्ही नेहमी बघाल की जे कोणी निगेटिव्हिटी आणतं त्यांना बाजूला सारा आणि फक्त तुमची एनर्जी वाढवणारे मित्र तुमच्या बरोबर बाळगा. मोबाईलवर जर तुम्ही वाटेल ते पाहत असाल की ज्याच्यामुळे तुमची ऊर्जा चांगली होत नाहीये आणि तुमची ऊर्जा नाही तिकडे गेली जातीये, ते बंद करायचं आहे आपल्याला. टीव्हीवर स्वप्नाली तू जर वाटेल ते बघत असशील की ज्या सिरियल्सना काहीही अर्थ नाहीये आणि त्या सिरियल्स कोण कुणाचा बाप आणि कोण कुणाचा मुलगा आहे अशा पद्धतीचे असतील, तर आपण आपले संस्कार आणि आपला आत्मा हा अतिशय खराब करून घेतोय. ते आजपासून थांबवायचंय. एवढ्या गोष्टी तर आपल्या हातामध्ये आहेत. सहज करता येणं शक्य आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला चांगले विचार मनामध्ये येऊ द्यायचे, ज्याच्यामुळं फक्त आणि फक्त आपली चांगली ऊर्जा घडणार आहे. आणि ती ऊर्जा एकदा मोठी व्हायला लागली की त्याच्यानंतर तुम्हाला त्याची सवय लागणार आहे. अरे हा आतापर्यंत आपण काय करत काय होतो, आणि ऑल ऑफ अ सडन तुमचं अंतर्विश्व बदललं की तुमचं बाह्य विश्व बदलतं. असं म्हटलं जातं की तुमच्या मनामध्ये जे काही चाललं की नाही तेच तुम्हाला प्रकटतं. तुम्ही ज्या सिच्युएशन्स, जी लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतात हे तुम्ही बोलवलेली असतात तुमच्या विचारांमुळे. हे जे आपण ऐकलंय हे आता पटतंय. आणि म्हणून साठी आपण आपलं अंतर्मन साफ करायचंय. थोडक्यामध्ये आपल्या आत्म्यावर आपण काम करायचंय. याच्याबरोबर तुम्हाला आज मी एक टेक्निक शिकवणार आहे आणि हे टेक्निक फार महत्वाचं. त्या टेक्निककडे जाण्याआधी शब्द आणि विचार का महत्वाचे आहेत हे मला तुम्हाला सांगायचं. एक दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. विनय, तू बहुतेक ऐकलं असशील, एक जॅपनीज शास्त्रज्ञ होता ज्याचं नाव आहे मसारू इमोटो. ऐकलंयस? नाही? नाही. ठीक आहे. मग डेफिनेटली दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. मसारू इमोटो याचं असं म्हणणं होतं की पाणी हे सगळ्या इमोशन्स ऐकतं आणि त्याने हे प्रूव्ह केलं. त्यांनी स्वच्छ पाणी दोन बोल्स मध्ये घेतलं. एका बोलमध्ये पाणी घेऊन ते स्वतःच्या समोर धरलं आणि त्या बोलवर किंवा त्या पाण्याला तो असं म्हटला की हे पाणी, आय लव्ह यू, तू माझं जीवन आहेस. तुझ्यातला प्रत्येक आणि प्रत्येक थेंब हे मला तृप्त तर करणारच आहे, पण माझं आयुष्य पण समृद्ध करणार आहे. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, असं म्हणून त्यांनी काही खूप छान असे पॉझिटिव्ह शब्द त्याच्यावर लिहिले चिठ्ठ्यांवर. आणि त्या चिठ्ठी पाण्यामध्ये टाकून आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तो आईस काढला आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं. त्या पाण्याच्या मोलेक्युल्सची अशी रचना झाली होती की एखाद्याने अतिशय सुंदर रांगोळी चितारावी. खूप म्हणजे खूप सुंदर त्याचं डिझाईन सुरू झालं होतं. बस त्याचं सुंदर डिझाईन झालं होतं, जसं की एखाद्या आर्टिस्टनं काहीतरी कलाकृती निर्माण करावी. ठीक आहे. त्यांनी दुसरा बाऊल घेतला. त्या दुसऱ्या बाऊलला म्हटला, तू अतिशय घाणेरडा आहेस.
आय हेट यू. तू अनेक लोकांचे बुडवून प्राणपण घेतोस. आय डोंट लाईक यू. यू शुड नॉट एक्झिस्ट. असं म्हणून त्यांनी खूप हेटफुल किंवा निगेटिव्ह असे शब्द लिहिले आणि ते त्या पाण्यामध्ये टाकले. टाकल्यानंतर सेम प्रकार त्यांनी केला. फ्रीजमध्ये पाणी, त्याचा आईस. आईस मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर त्याला काय आढळलं असेल? त्या मोलेक्युलची अतिशय विकृत रचना झाली, त्याची अतिशय घाणेरडी की भयानक रचना झाली होती. मग त्यांनी पुढचा प्रकार केला. गढूळ पाणी घेतलं त्यांनी. गढूळ पाण्याला तो म्हटला, तू जरी गढूळ असलास तरी सुद्धा तू पाणी आहेस. तू माझ्या शरीरामध्ये जाऊन माझे प्राण वाचवणार आहेस आणि म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि त्यांनी पाण्याला एक प्रार्थना केली आणि ते पाणी परत त्याच पद्धतीनं फ्रीजमध्ये ठेवणं, त्याचा आईस करणं आणि तो आईस मॉलिक्युल्सनं बघणं. त्यावेळेला या गढूळ पाण्याचे सुद्धा पहिल्यापेक्षा अजून छान कलाकृती निर्माण झाल्या. हे सांगण्याचं कारण असं, दोन कारण आहेत. आपण आरती म्हणतो. ही आरती ही आपल्या देवाची स्तुती असते. त्याच्यातले जे शब्द असतात आणि ते रिदमने म्हणणं, हे ऍक्च्युली काय, आपण चांगले शब्द म्हणतो हे स्वतःच्या मनावर संस्कार करण्यासाठी, आत्म्यावर संस्कार करण्यासाठी येते. आणि दुसरं कारण विच इज मोर सायंटिफिक, ते असं आहे, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, मेंदूमध्ये 75% पाणी आहे. जेव्हा आपण वाईट गोष्टी बोलतो तेव्हा आपल्यातल्या पाण्यावर परिणाम होतोय. मी कमनशिबी आहे म्हटलं रे म्हटलं की आपल्यात असणाऱ्या पाण्याचा एक विकृत कलाकृती निर्माण होते आणि ती विकृत कलाकृती ही तुमचं ब्रेन जे आहे ती जास्त फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हायला लागतं आणि मग तुम्ही आजारी पडता. हे आजार कुठल्याही पद्धतीचे असू शकतात. मनोविकृती असू शकते किंवा शरीराची काही ना काहीतरी आजार पण असू शकतं आणि मग तुम्ही कायम त्या साखळीला जुळले जातात. म्हणून चांगले शब्द वापरणं महत्वाचं आहे. आता मी जो तुम्हाला आजचा प्रकार सांगणार आहे, प्रयोग सांगणार आहे, त्याच्यामध्ये हा प्रयोग लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जी मी कला आता सांगितली, शिकवली, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन या कलेचा एक नमुना होता. त्याच्यामध्ये काय करतात की एक निळ्या रंगाची काचेची बाटली घ्यायची असते. या निळ्या रंगाच्या काचेच्या बाटलीमध्ये स्वच्छ पाणी भरायचं. स्टिकर्स मिळतात छोटे छोटे, असे 100चं वगैरे बाटली मिळतं. त्या स्टिकर्सवर अतिशय सुंदर स्वच्छ हस्ताक्षरामध्ये पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी लिहायच्या. त्याच्यामध्ये तू लिहू शकतोस आनंद, अबंडन्स, खूप सारा पैसा, मला जे पाहिजे ते सगळं मिळणार आहे. हे स्टिकर्स त्या बाटलीवर चिकटवायचे. रात्री त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि ती बाटली खिडकीमध्ये ठेवून टाकायची की ज्याच्यावर चंद्रकिरणं पडतील. जरी डायरेक्टली येत नसली तरी काही हरकत नाही, चंद्रकिरण ही सगळीकडे प्रकाशतात. सकाळी उठल्यानंतर त्याच्यावर एक साधारण 15 ते 30 मिनिटं सूर्यप्रकाशात ठेवायची, म्हणजे सूर्याची पण एनर्जी त्याच्यामध्ये येते. हे पाणी चार्ज होतं आणि जेव्हा तुम्ही हे पाणी पिणार तेव्हा ती बॉटल हातामध्ये धरायची, हृदयाला टेकवायची, हृदयाला स्पर्श झाला पाहिजे त्याचा छातीला, आणि मग त्याच्यावरचे शब्द उच्चारायचे आणि मग त्या पाण्याला म्हणायचं, हे पाणी मी जेव्हा तुला पिणार आहे तेव्हा माझ्यामध्ये गढूळ झालेलं पाणी हे तू सगळं काढून टाकणार आहेस आणि माझा आत्मा स्वच्छ होणार आहे, माझे विचार स्वच्छ होणार आहेत आणि मला जे पाहिजे ते तू मला घडवून आणणार आहेस. हे लवकरात लवकर सुरू करा. आता विनय, तू नॅचरोपॅथीमध्ये आहेस म्हणून तुला सांगतो की फक्त आणि फक्त हे पाणी पिल्यानं मुलींमध्ये
जे पीसीओडी, पीसीओएस किंवा मेन्स्ट्रुएशनच्या वेळेला खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. कुणाला स्किनचा प्रॉब्लेम होतो, कुणाला पिंपल्स येतात, कुणाचे केस गळतात. याच्यापासून ते कॅन्सर पर्यंत लोकांनी हे पाणी पिऊन आणि मात केलेली आहे. Yes. मी ज्या गुरुंकडे शिकलो त्या गुरुंकडं अशा एक 2-3 केसेस आहेत की त्या मुलींना सांगितलं होतं की तुम्ही कधीही आई बनू शकणार नाही. ऑफकोर्स मेडिकल कारणं होती त्याला, पण त्यांनी अतिशय मनपूर्वक या पाणी पिण्याचा प्रयोग सुरू केला अँड दे बिकेम मदर. अमेझॉनवर जायचं आज किंवा उद्या, त्याच्यावर ही निळ्या ग्लासची बॉटल, प्लास्टिकची नाही, साधारण काहीतरी 200 का Last. 300 रुपयाला आहे ती. दोघांसाठी 2 Okay. बॉटल्स ऑर्डर करायच्या, स्टिकर्स आणायचे. मी एक काम करेन की तुमच्यासाठी जे पॉझिटिव्ह शब्द लिहायचे आहेत त्याची एक मी फाईल बनवेन, Yes. ती तुम्हाला पाठवेन आणि ते त्याच्यावर Okay. लिहून चिकटवायचं आणि उद्यापासून सुरू करायचं. Yes. ठीक आहे. Yes, sir. So almost we are coming to the end of this session. मी फार काही जास्त सांगत नाही, पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला तुमची स्वप्न जर खरंच प्रत्यक्षात आणायची आहेत तर काही काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यातली ही एक छोटी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. उद्या आपण परत एकदा भेटूयात आणि त्यावेळेला मी तुम्हाला आणखीन एक कला शिकवणार आहे. उद्या एवढा मोठा सेशन नसणार, उद्या साधारण 40-45 मिनिटाचा असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक मला एक टेक्निक शिकवायचं आहे आणि हे टेक्निक शिकल्यानंतर हे 2 टेक्निक्सचा जर तुम्ही वापर केला, यू विल बी मोर दॅन हॅपी अँड सक्सेसफुल. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी Yes, sir. मच आणि छान वाटलं तुम्हाला दोघांना एकत्र बघून आणि Mhm. व्हेरी नाईस की तुम्ही हे सेशन पण एन्जॉय केलं माझ्या मते. डिड यू एन्जॉय द सेशन? Yes. नक्की सर. थँक्यू सो मच. उद्या संध्याकाळी आपण परत एकदा तू आलास की एक या 40 मिनिटाचं सेशन घेऊया आणि मग आपण भेटूयात. ओके. चल, थँक्यू व्हेरी चालेल सर. मच. ओके. शुभरात्री आणि उद्या भेटू. थँक्यू सर. या शुभरात्री आपल्याला पण. थँक्यू सर. बाय. बाय.